नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. देशात महाराष्ट्रात राजकारणाचे विविध मुद्दे घडतात. विविध संवेदनशील मुद्द्यांवर लोकांचं लक्ष वेधण्याचं काम राजकारणी करतात. पण हे सगळं घडत असताना राज्यात मॉन्सून परतून गेला असतानाही जाता जाता ज्या शेतकऱ्यांचं कंबरड मोडून गेला त्या शेतकऱ्यांची चर्चा कुठेतरी क्षीण होताना दिसतेय. आणि म्हणूनच त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांच्या संकटांच्या मुद्द्यांना अधिकाधिक चर्चेत आणून त्यांचं संकट कमी करत त्याच्यावरचे उपाय काय आहेत याची चर्चा घडवण्यासाठी आजची लक्षवेधीची चर्चा आहे. आणि ती चर्चा ही 100% शेतकऱ्यांच्या दृष्टीने अधिकाधिक फलदायी होण्याच्यासाठी आपल्यासोबत विविध मान्यवर पण आहेत. सध्याच्या घडीला शेतकरी पुरता कोलमडून पडलाय, कारण परतीच्या पावसानं या शेतकऱ्याच्या हातातलं उभं पीक हिरावून घेतलंय. शेतकरी ज्या वेळेला या सगळ्या पिकाच्या माध्यमातून आपल्या व्यावसायिक गणिताचे आडाखे बांधत होता त्यावेळेला नेमकं पावसानं सगळं काही बदलून टाकलं. सरकारच्याकडून शेतकऱ्याला मदतीची अपेक्षा आहे. सरकार पंचनामे करतंय, ते पंचनामे सदोष आहेत असा आक्षेप हा भारतीय किसान सभेनं मांडलाय. एका बाजूला सदोष पंचनामे आहेत, दुसऱ्या बाजूला घोषित झालेल्या मदतीची अपेक्षा आहे. शेतकऱ्याच्या समोरचे प्रश्न संपत नाहीयेत. या सर्व परिस्थितीत प्रत्येक वेळेला शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नव्या नव्या घोषणा करणारे नेते आता सत्तेत आहेत. सत्तेत त्यांची जबाबदारी वाढली आहे आणि वाढलेल्या जबाबदारीत ते कितपत खरे उतरतायत हे पाहणं सुद्धा आपलं सगळ्यांचं काम आहे. या निमित्तानं चर्चा करत असताना काही प्रश्न स्वाभाविकपणे आणि थेटपणे उपस्थित करण्याची गरज आहे की शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही आहोत असं सांगणारे सत्ताधारी खरंच शेतकऱ्याच्या पाठीशी आहेत की त्यांनी शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलंय. शेतकऱ्याला ज्या पद्धतीनं आणि ज्या वेगानं मदत पोहोचायला हवी होती तशी मदत पोहोचलीये का? सरकार कोविडच्या अर्थात कोरोनाच्या विरोधातली लढाई लढण्याच्या नावाखाली इतर सर्व प्रश्नांकडे सरसकट दुर्लक्ष करतंय का? आणि याच्याच जोडीला माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणणारे शेतकऱ्याला बळीराजा तुझंच संकट तुझी जबाबदारी असं सांगतायत का? लक्षवेधीमध्ये आजची चर्चा त्याबाबतच. या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होत आहेत शिवसेनेचे कृषी सल्लागार किशोर तिवारी, भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्याचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे, अध्यक्ष आहेत भारतीय किसान सभेचे अजित नवले, कॉम्रेड अजित नवले, आणि आपल्यासोबत शेतकऱ्यांचे नेते विजय जावंदी आहेत. सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करूया. पहिला आणि थेट प्रश्न अजित नवले यांना आहे. नवले साहेब, काय असं घडलं की तुम्ही पंचनामे सदोष आहेत इतका थेट आरोप करता आहात आणि या सदोष पंचनाम्याचं नुकसान काय आहे? आज नुकसान भरपाईसाठी किंवा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्रभर पंचनामे सुरू आहे. आपण शेतकऱ्यांशी सरळ जोडलं गेलेलो आहोत आणि दररोज आम्ही शेतावर असतो, त्यामुळे स्वाभाविकरित्या तिथे काय चाललंय हे आपल्यापर्यंत पोहोचवणं शेतकऱ्यांचा कार्यकर्ता म्हणून आमची जबाबदारी आहे. तिथे आज जे आदेश देण्यात आलेले आहेत त्यानुसार अधिकारी येत आहेत आणि त्यांना सांगण्यात आलंय की तुम्ही केवळ उभ्या पिकाचे पंचनामे करायचे आहेत. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पाऊस पडून बरेच दिवस झालेले आहेत आणि त्यामुळे पाण्यात साठलेलं जे पीक आहे ते डोळ्यादेखत सडक ठेवणं हे कोणत्याच शेतकऱ्याला शक्य नसतं. त्यामुळे आम्ही आमची पिकं शक्य तेवढी वाचवण्याचा प्रयत्न केला. सोयाबीन आहे, बाकी पिकं आहेत, ती पाण्यातून आम्ही बाहेर काढली, त्याची कापणी आणि मळणी केली आणि जी काही खराब झालेली, सडलेली, नासलेली, काळवडलेली जी काही शेतीमाल होता तो आम्ही सावलीत नेण्याचा, घरात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र आज सर्वेला येणारे अधिकारी म्हणतायत की तुमची पिकं जर उभी असतील तरच आम्ही पंचनामे करणार. तुम्ही पाण्यात बुडालेली, खराब झालेली, कापणी करून घरात नेलेली पिकं जी आहेत त्याच्या नुकसानीशी आम्हाला काही देणं घेणं नाही, अशा प्रकारचा सरळ आदेश हे राज्य सरकारच्या या अधिकाऱ्यांना प्राप्त झालेले आहे. पण अजित नवले ज्या वेळेला पंचनामे होत आहेत त्यावेळेला जर समजा पीक मोडून पडलेलं डोळ्या देखत दिसत नसेल
तर त्या अधिकाऱ्यांनी तरी काय करायचं असा प्रश्न एक प्रशासनाच्या माध्यमातून उपस्थित होतो. कारण उदाहरणार्थ गुन्हा घडलेला आहे तो डोळ्यादेखत दिसतोय की नाही यावरही त्या पंचनाम्याच्या अनुषंगाने बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. इथे विषय हा गुन्ह्याचा नाहीये, नुकसानीचा आहे. मोडून पडलेलं पीक डोळ्यासमोर नसेल तर नक्की नुकसान झालं कसं याचा अंदाज कसा बांधणार अधिकारी? अगदी बरोबर. आम्ही आमच्या प्रेस नोट मध्येच सांगितलेलं होतं, आपल्यालाही मी ती प्रेस नोट पाठवली होती, की आमचा असा युक्तिवाद आहे की सरकारकडे आकडेवारी उपलब्ध आहे. पाऊस कुठे पडलाय, किती पडला, त्याचं प्रमाण काय होतं, ही मंडल निहाय आकडेवारी आज सरकारकडे उपलब्ध आहे. सॅटेलाइटचे इमेजेस उपलब्ध आहेत. सॅटेलाइटच्या छायाचित्रांनुसार आणि त्याच्यात पुरवलेल्या माहितीनुसार सुद्धा आज कोणत्या भागामध्ये अतिवृष्टी झाली, कोणत्या भागात परतीचा पाऊस आला याची आकडेवारी उपलब्ध आहे. त्याचबरोबर जी सखल भाग आहे, ज्या ठिकाणी पाणी साचतं, वर्षानुवर्ष त्या शेतांमध्ये पाणी शिरतं, याच्याबद्दलचे सगळे पुरावे आणि सगळ्या ज्या काही प्राथमिक नोंदी आहेत या कृषी विभाग, महसूल विभागाकडे उपलब्ध आहे. आणि म्हणून आमचं असं सरळ म्हणणं आहे की ज्या ठिकाणी परतीचा पाऊस आला, जास्त प्रमाणात पडला, ही आकडेवारी तुमच्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना पुरावे देण्याची, त्यांना संकटात टाकू नका. ज्या ठिकाणी परतीचा पाऊस अधिक झाला त्या आधारावर तुम्ही त्यांना नुकसान भरपाई द्या. आमचा युक्तिवाद अगदी अत्यंत तर्कसंगत आहे. कारण दुष्काळ जाहीर करण्याची जी आचारसंहिता सरकारने जाहीर केली त्याच्यामध्ये तुम्ही कशाच्या आधारे दुष्काळ जाहीर करता? तुमच्याकडे जी पाण्याची आकडेवारी आहे, जे पाणी साठे आहेत त्याची आकडेवारी आहे, त्याचबरोबर रिमोट सेन्सिंगद्वारे तुमच्याकडे पाण्याच्या परिस्थितीबद्दलचे जे अंदाज आहे त्यानुसार तुम्ही दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया करता. तोच नियम लावा आणि तुमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या आकडेवारीच्या आधारे. ठीक आहे, किशोर तिवारींकडून उत्तर घ्यायचं या विषयाचं. किशोर तिवारी, पंचनामे सदोष आहेत असा थेट आक्षेप भारतीय किसान सभेनं केलाय. दुसऱ्या बाजूला सरकारकडे सगळी माहिती असताना सरसकट मदत जाहीर व्हावी ते होत नाहीये. सरकार दोन्ही बाबतीत कुचराई करतंय की प्रशासन कुठेतरी अडचणीत आणतंय? नाही, आता डॉक्टर अजित नेवले जे काही म्हणाले त्याला तथ्य असू शकते. कारण मी सांगतो तुम्हाला की परतीचा पाऊस 20 सप्टेंबर पासून 22 ऑक्टोबर पर्यंत आला. काही पट्ट्यात तर ढगफुटी झाली आणि ढगफुटीमुळे नुकसान भरपूर झालं. मात्र सप्टेंबर महिन्यातील जेव्हा शेवटच्या आठवड्यात भरपूर नापिकी झाली तर शेतकऱ्यांनी वारंवार पंचनाम्यासाठी आग्रह धरला होता. पीक विमा कंपनीचे अधिकारी फोन उचलत नव्हते. मी सुद्धा यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात त्यावेळेस दौऱ्यावर होतो तर लोकांनी सांगितलं की आम्ही ढोरं चारून दिले आहे, आता काय करू, तर कोणी येत नाही, आम्ही काय करू. तर हा मुद्दा मी रेटून धरला होता. आता पंचनाम्यामध्ये असा आदेश तर कोणी देऊ शकत नाही की उभे पिकच पहा. नापिकी झाली आहे आणि नापिकीचं एक क्षेत्र सुद्धा सरकारकडे आलेलं आहे. पण किशोर तिवारी, तुम्ही म्हणताय असं होत नाही, असा आदेश देऊ शकत नाही. प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे ती अजित नवलेंकडून तुम्ही ऐकली असेल. ते म्हणतात अधिकारी वागतायत ना तसं, त्या अधिकाऱ्यांचे कान कोण उपटणार आहे? नाही, हे बघा, आज आज अजित नेवले सरांचा मुद्दा मी सेन्सिटिव्हली घेतलाय आणि विदर्भ मराठवाडा क्षेत्रातील अनेक भागाचे नापिकीचे आकडे सरकारपाशी पॅकेज जाहीर करताना सुद्धा नव्हते असं दिसायला लागलंय. इथे डॉक्टर अनिल बोंडे आहेत. अमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्ह्यातील काही पोर्शन, अनेक तालुके अजूनही वळगलेले आहेत. तर या सगळ्यांचा समावेश करून घ्यायचा आहे. मी नेवले सरांना इतकी विनंती करतो की कोणीही वंचित राहणार नाही, यासाठी आपण संयुक्तपणे काम करू. पण किशोरजी अशा प्रकारच्या चुका का व्हाव्यात? अहो, हे जाणत्या राजाचं सरकार आहे ना, ज्यांना कृषी मंत्री राहण्याचा देशाचा अनुभव आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारं सरकार आहे. त्यांच्याकडून अशा चुका का व्हाव्यात? प्रसाद सांगू काय, नोकरशाही कोणीही येऊ तीच राहते आणि कुचराई करणं आणि माझं वारंवार म्हणणं असते की नुकसान भरपाई अधिकाऱ्यांना वाटते की ते आपल्या खिशातून देत आहे. अशा याच्यात वंचित ठेवण्यात जो त्यांना मजा येतो तो मजा येऊ द्यायचा नाही आहे. मला वाटते आज
जी मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे ती तोटकीच आहे. मात्र कोणीही शेतकरी वंचित राहणार नाही यासाठी काय करता येते, शेतकरी वंचित अशी राहणार नाही असं संयुक्त तुम्ही चर्चा म्हणता आहात. झाली. खरं एकदा जावंदिया सरांकडे जाऊयात, त्यानंतर अनिल बोंडेंना आपण बोलतो करू. विजय जावंदिया आहेत आपल्या सोबत. जावंदिया सर, प्रशासनावर जबाबदारी द्यायची आहे, मदत तोकडी आहे असं म्हणायचं आहे. थोडक्यात काय, चुका होत आहेत त्या मान्य करायच्या, सुधारण्याच्यासाठी चर्चा सुरू करायची, पण प्रत्यक्षात काहीच होत नाही जमिनीवर. नाही प्रसादजी, तुम्ही फार छान वाक्य वापरलेलं आहे, म्हणून तुमचं मी पहिले अभिनंदन करतो. तुम्ही जे म्हणालात की कोरोनामध्ये माझं कुटुंब माझी जबाबदारी, तसंच सगळ्या राजकीय पक्षांचं सरकारचं आहे की शेतकरी बेटा तुझं शेत आणि तुझीच जबाबदारी, सगळं तू सहन कर. आमचा किशोर प्रशासनावर दोष देतोय, पण एखाद्या जिल्ह्यातल्या एखाद्या अधिकाऱ्याने जर जास्त नुकसान दाखवलं तर त्याची ताबडतोब बदली करून देतात ना. किशोर त्यांना संरक्षण देऊ शकतो का, हे बोलत नाही याच्यावर. मला काय वाटतंय की जबाबदारी ट्रान्सफर करतात आहे, ट्रान्सफर ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी हे आमच्या प्रशासनामध्ये आणि राजकारणामध्ये फार चांगलं चालतंय. अजित नवले जे म्हणाले ते बरोबर आहे, किशोर जो बोलला तेही बरोबर आहे. विदर्भामध्ये अशोक आपले आता हे माजी मंत्री बोंडे जे आहेत ना, इथे विदर्भामध्ये सगळा सोयाबीन गेलेला आहे. एकरी 1 पोते 2 पोत्याचे उतारे नाही आहेत, अनेकांनी आधीच वखरून टाकलेला आहे. मी माझा स्वतःचा व्हिडिओ माझ्या शेतातला वर्ध्याच्या कृषी अधिकाऱ्याला पाठवला होता आणि याचे पंचनामे होणार कसं विचारलं होतं, कारण की वर्ध्यातल्या अनेक लोकांनी त्याच्या आधी वखरून टाकलेले होते ना. काय झालं हो, काही नाही. आता काल मी असं ऐकलं की सरकारने जाहीर केलेली 5,500 कोटीची मदत प्रसादजी, ती 10,000 कोटीची नाही आहे, 5,500 कोटीची आहे ती मदत. आणि आता इन्शुरन्स मिळणार आहे. पण किशोर तिवारींना माहिती आहे की विदर्भातले शेतकरी इन्शुरन्स काढतच नाहीत, त्यांना काय मदत मिळणार आहे हो. मग मला प्रश्न विजयराव असा विचारायचा आहे की ज्या वेळेला सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी असल्याचे वेगळे वेगळे दावे करतं आणि प्रत्यक्षामध्ये सरकार म्हणतं की बळीराजा तुझं संकट तुझी जबाबदारी आहे, सरकारला जबाबदारी घ्यायची नसते की सरकारला जबाबदारी मधून पळवाट शोधायची असते? नाही, सरकारला जबाबदारी घ्यायची नाही असं एक आहे. दुसरं काय आहे की राजकारण सुरू आहे हे समजून घेतलं पाहिजे. भाजपवाले शिवसेनेला दोष देतात आहेत, शिवसेना म्हणते आहे की भाजप दोषी आहे. आणि म्हणून मी बोंडे साहेबांना प्रश्न विचारतो की नागपूर जिल्ह्यामध्ये जो पूर आला तो मध्य प्रदेशच्या पावसामुळे आला, त्याची नुकसान इथे झाली, पण मध्य प्रदेशमध्ये नुकसानी झाली ना. जशी आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये सोयाबीनच्या शेतात सोयाबीन कापून ठेवलेलं आहे, ढीग पूर्णपणे वाहून गेलेला आहे. मध्य प्रदेश मधल्या शेतकऱ्यांना काय मदत केली हो भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी ते सांगावं ना त्यांनी आम्हाला. इथे तसा दबाव टाकता येईल ना. त्यानिमित्ताने एकदा महाराष्ट्रातल्या मदतीच्या बाबत आणि मध्य प्रदेशच्या मदतीचा विषय येईल. एक मिनिट बर विजयराव बोला, वेळेची मर्यादा आहे त्याच्यामुळे मला आपल्याला मध्ये मध्ये थांबावं लागेल. बोला आपण पटकन. मला हा नाही एक मिनिट आणि मला तुमच्या माध्यमातून एक लक्षात आणून द्यायचंय, ही 2 हेक्टरची मर्यादा काढली पाहिजे हो. जसं उद्धव ठाकरेंनी 6,800 रुपयाचं 10,000 केलं हेक्टरी, चांगली गोष्ट आहे, आम्ही याच्याकरता अभिनंदन करतो. पण तुम्ही 2 हेक्टरची मर्यादा सुद्धा काढावं. आता ज्याचं 4 हेक्टरचं सोयाबीन कापून ठेवलेलं आहे ती गंजी पूर्ण वाहून गेली, किंवा 4 हेक्टरचं सोयाबीन पूर्णपणे त्यांनी चारून टाकलेलं आहे, वखर टाकलेलं आहे, त्याला 2 हेक्टरची मदत देऊन काय होणार आहे हो. आणि इथेच मी प्रसादजी एक सांगून ठेवतो, आपण विजयरावच्या मदतीच्या संदर्भात एक वेगळी चर्चा करू. आताच्या घडीला जबाबदारी घेण्याचा विषय सुरू झाला होता, चर्चा जबाबदारीने सुरू झाली आहे. आपण 10,000 कोटीच्या पॅकेजवर चर्चा करणारच आहोत, याच कार्यक्रमामध्ये करणार आहोत. मला अनिल बोंडेंना विचारावं असं वाटतं. अनिल बोंडे, बळीराजा तुझं संकट तुझी जबाबदारी, थोडक्यात काय, तू तुझं बघून घे. प्रसाद, बरं झालं ही चर्चा उपस्थित केली, कारण खरं म्हणजे 1 वर्षाच्या अगोदरचं जरी उद्धवजींनी आठवलं, त्यांनी म्हटलं होतं की आता पंचनामे करू नका आणि सरसकट मदत द्या, सोयाबीन असो, कापूस उत्पादक शेतकरी असो. मागच्या वर्षी याच काळामध्ये जी अवकाळी पाऊस झाला होता आणि आता मी साधारणतः अर्धा महाराष्ट्र फिरलो, आता मी विदर्भातच फिरतोय.
पण अशी परिस्थिती आहे की सोयाबीन खरोखर म्हणजे रोटावेटर मारावं लागलं, वखरून टाकावं लागलं. कारण आणि अनेक ठिकाणी तर काढलेलं सोयाबीन निघून गेलं, जे पंचनाम्यामध्ये येणार नाही. आता पहा, अमरावतीच्या विभागीय आयुक्तांनी नुकसानीचे आकडे दाखवले ऑक्टोबर पर्यंतचे. आता किशोर तिवारी इथे आहेत. यवतमाळमध्ये किशोर तिवारी फक्त 34,601 हेक्टर क्षेत्र बाधित आहे असं सांगितलेलं आहे म्हणजे आयुक्तांनी. म्हणजे पूर्ण पश्चिम विदर्भामध्ये फक्त 5 लाख हेक्टर क्षेत्र बाधित आहे. मला सांगा की 33% वर नुकसान झालेलं. मला सांगा की कोणत्याही सोयाबीन वाल्याला 6-7 हेक्टर तर 6-7 क्विंटलचा तरी ऍव्हरेज आला का? म्हणजे 1 क्विंटल 2 क्विंटल. आता मी सगळ्या शेतकऱ्यांना भेटलो आणि अनेकांनी ते वखरून टाकलं. म्हणजे 33% जास्त नुकसान झालं. पावसामुळं बोंड भिजले, त्याच्यामुळं कापसाचं नुकसान झालं. आणि आता तर बोंड असं आहे की बोंड फुटत नाही, म्हणजे उमलतच नाही, कारण की त्याच्यामध्ये बोंडअळी गेलेली आहे. आणि त्यामुळं जेव्हा हे नुकसान आहे याचे पंचनामे केल्या जात नाही. एक अंदाजे आकडे विभागीय आयुक्त कळवून देतात. आणि आता यवतमाळमध्ये किशोर तिवारी तुम्हाला लोक तोंड नाही वर काढू देणार, कारण की फक्त 34,000 हेक्टरच विभागीय आयुक्तांनी कळवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे हे पंचनामे पण मग अनिल करतात. अनिल बोंडे, एक प्रश्न आहे. जे मगापासून किशोर तिवारी सांगतायत त्यांच्या दाव्याला एक प्रकारे तुम्हीच वजन मिळवून देताय. किशोर तिवारी जास्तीत जास्त जबाबदारी प्रशासनावर टाकतात. जी माहिती तुम्ही समोर आणता आहात ती पण असंच दाखवते की प्रशासन कुठे ना कुठेतरी चुका करताय. राजकारण्यांचा याच्याशी काहीच संबंध नाही का? प्रसाद शासन बोलू द्यावं लागेल. झोपलेलं आहे का? शासन झोपलेलं आहे का? आणि शासनाचा अंकुश असला पाहिजे. स्वतः उद्धवजी ठाकरे मागच्याही वर्षी फिरले होते, याही वर्षी ते 2 दिवस कमीत कमी 3-3 तास पर्यंत गेले. त्यांनी परिस्थिती पाहिलेली आहे. एखाद्या मंडळामध्ये जर पाऊस 200%, 100% अवकाळी येतो आहे, सगळे नुकसान होते आहे, सगळ्यांनी पाहिलेलं आहे, सगळ्यांनी दौरे केलेले आहे, मग त्याच्यानंतर पंचनामे हवेत कशाला? पण मग अनिल बोंडे, एक तांत्रिक प्रश्न आहे. अनिल बोंडे, एक तांत्रिक प्रश्न आहे की किसान सभा वारंवार असं म्हणते की सरसकट मदत घोषित करा. ही सरसकट मदत किती रुपयापर्यंतची असली पाहिजे आणि ती हेक्टरी कशी मोजली पाहिजे? सरसकट मदत घोषित केली पाहिजे. आणि जे त्यांनी बोलले होते हे 10,000चं नाही, त्यांनी जे बोलले होते 25,000 रुपये कोरडवाहूसाठी, 50,000 रुपये बागायतीसाठी, 1 लाख फळबागासाठी, तेवढी मदत 1 वर्षाच्या अगोदर बोललेली. पंचनामे न करता सरसकट हे देणं अतिशय आवश्यक आहे. ठीक आहे. किशोर तिवारी, सत्तेत यायच्या आधी जे जे काही सांगितलं जातं ते सत्तेत आल्यानंतर शक्य नसतं याची जाणीव होते वाटतं. नाही, हे बघा, अनिल बोंडे जे काही बोलले की पश्चिम विदर्भावर जास्त अन्याय आहे, तर हा अन्याय कसा दूर करता येईल त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांशी आपण चर्चा केली आहे की प्राथमिक अंदाज दिला होता, शेवटचा अंदाज पंचनामे घेऊन करू. आता दुसरा मुद्दा जो आहे की पूर्व विदर्भात तर याच्यापेक्षाही परिस्थिती कमी दाखवली. किशोरजी, हे कालचे आकडे आहे, कालचे आकडे आहे, प्राथमिक अंदाज नाही, कालचे आकडे. मी विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात म्हणजे असा एक अर्थ निघतो की किशोर तिवारींनी सांगून सुद्धा ऐकलं जात नाहीये मुख्यमंत्र्यांकडून त्यांचं. अरे मला बोलू द्या. हे कालचे आकडे आहे. आणि हे मदत मागितली आहे 6,800 प्रमाणे, 10,000 प्रमाणे नाही मागितली. 6,800 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे मदत मागितलेली आहे. त्याच्यातला एक तांत्रिक मुद्दा आपण चर्चेत पुढे घेऊयात. एकदा किशोर तिवारींचं उत्तर ऐकूयात. सर किशोरजी, नाही, हे बघा, तुम्ही एक जे म्हणालात ना की कुटुंब आपले, जबाबदारी आपली, अशी भूमिका तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत तरी देऊ नका. जोपर्यंत आमच्यासारखे कार्यकर्ते उद्धवजींच्या जवळ आहे, आम्ही हा प्रकार होऊ देणार नाही. संकट शेतकऱ्यांचं, जबाबदारी आमची, हा शब्द मी इथे देत आहे. दुसरं महत्वाचं आहे किशोरजी, तशा प्रकारचं वर्तनही दिसलं पाहिजे. उक्ती आणि कृतीमधला फरक नको. प्रसाद, तू बोलूच देत नाही आता. नाही, मी लगेच फक्त मुद्द्याला मुद्दा देतो आहे. बोला, तुम्ही बोला. किशोरजी, तुम्ही 1 मिनिट पूर्ण बोला. आता मी मध्ये नाही थांबवत तुम्हाला. बरोबर प्रश्न टाकलाय. किशोरजी, विजयराव आपल्याला सल्ला देऊ इच्छित आहेत काहीतरी. विजयराव, त्यांना आवडत नाहीये बळीराजा तुझं संकट तुझी जबाबदारी म्हणणं आवडत नाहीये किशोर तिवारींना. सत्तेत गेल्यावर किशोर तिवारींमधला शेतकरी कार्यकर्ता कदाचित पातळ झालाय. किशोर, तुम्ही
नाही किशोर, तुम्ही जे बोलता बोला. ना ते करून दाखवा. विदर्भाचा शेतकरी शिवसेनेला डोक्यावर घेईल, पण ते करून दाखवा ना. नाही, हे बघा, मी आज इथे स्पष्ट बोलतो की आजच्या परिस्थितीत तर विदर्भ मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना असं वाटतंय की ह्या सरकारने दिलेल्या पॅकेजमध्ये त्यांच्यावर अन्याय झाला आहे आणि ही गोष्ट आम्ही दूर करू, हे मी तुम्हाला ठोस आश्वासन देतो. दुसरं, माझी नाड शेतकऱ्याशी जुडली आहे. मला राजकारणाशी काही घेणं देणं नाही आहे. प्रसाद, तुम्ही मला 20 वर्षापासून ओळखता. मी शेतकऱ्यांच्या बाजूने बोलतो. आता मला विजयजींनी तो व्हिडिओ पाठवला, तो व्हिडिओ मी त्याच दिवशी पाठवला होता. ही परिस्थिती आहे आणि आमच्या ज्या अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत यशोमती ठाकूर, या सुद्धा मुख्यमंत्र्यांना कालच भेटले आहे. विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडून गेलेल्या आकडेवारीशी आम्ही एकही लोकप्रतिनिधी सहमत नाही आणि भाजपचे आमदार तर यवतमाळ जिल्ह्यात 5 आहे, आमचा तर एकच आहे. 5 लोक झोपा काढताय आणि इथं अनिल बोंडे मला सांगत आहे ते 5 लोकांनी जाऊन पडायला पाहिजे ना कलेक्टरच्या अंगावर 36,000 दाखवल्यावर. अहो, आमदारांना तुम्ही आणि सांगताय आता बोला ना. कलेक्टरच्या अंगावर पडा आणि आमदारांनी काय करायचं म्हणजे मग मुख्यमंत्र्यांची आणि लोकप्रतिनिधी सरकारशी काही संवादच ठेवायचा नाही का? प्रशासनाचंच डोकं फोडायचं? राज्य सरकार म्हणून अंकुश कुठे आहे या मुद्द्याचं उत्तर नाही आहे किशोरराव तुमच्याकडे आज. नाही नाही नाही, हे बघा, अंकुश काय असते, आम्हाला जे आकडे आले, आमच्या मुख्यमंत्र्यांनी 10,000 प्रति हेक्टरी मदत जाहीर केली. आता हा अहो, ते मुद्दा खरंच असू 10,000 आहेत का? शकतो. हा तर एक वेगळा वादाचा मुद्दा आहे किशोरराव. अरे बाबा, 5.5 बाबा, आता 5,500 कोटी त्याच्यात आहेत काही किशोर, कमी- खोटं बोलू नका. अरे 10,000 कोटी प्रति, हे बघा, 10,000 रुपये प्रति हेक्टरी म्हटलं. आता एकूण आकडेवारी तर हे नोकरशाही अशीच जाहीर करते. त्याची आकडेवारी मी काढली. 925 कोटी पुन्हा नोकरशाही. आकडेवारी तुम्ही कशाला सरकार चालवता हो? अरे, नोकरशाहीला इतका आता- दोष कशाला देता हो? स्वतःलाही दोष घ्या ना काहीतरी. सांगा दिल्ली देत नाही पैसे म्हणून. तुम्ही ऑर्डर द्या कलेक्टरला की वास्तविक रिपोर्ट द्या. नाही देणार तर तुम्हाला बदलून टाकू. पहा बरं कलेक्टर देतो की नाही देतो म्हणून वास्तविक रिपोर्ट. किशोरराव, आज असं वाटतंय की कदाचित वरिष्ठांकडून कानपिचक्या इथंच ऑनेर मिळायला लागलेल्या दिसत आहेत. नाही नाही, असं नाही. विजय जावंदिया आमचे भीष्म पितामह आहे. त्यांनी आम्हाला कान पकडून मारलं तरी चालते. मात्र नाही, तेवढं काही होणार नाही ऑनेर. पण शेतकऱ्यांची खूप विजयराव, एक विचारायला लागेल. विजयराव, एक प्रश्न नक्कीच विचारायला लागेल आणि तो किशोर तिवारींबद्दल थेट आहे. किशोरराव ज्या क्षणापासून सत्तेच्या जवळ गेले तेव्हापासून त्यांच्यातला शेतकरी कार्यकर्ता पातळ झालाय असं मला वारंवार वाटतंय आणि आज ते चुका मान्य करतायत. पण चुका मान्य केल्यानंतर होणार काय आहे याचं उत्तर नाही देत आहेत. जर समजा प्रशासन चुकतंय, बदल्या करणार आहात का? प्रशासनात कोणाला दंड करणार आहात का? करणार काय आहेत किशोर असं तिवारी? झालंय. विजय जावंदिया ते कसले- सांगू का कस- शकत नाहीयेत? हा करेक्ट. नाही 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 नाही, हे बघा, नाही किशोर बघा, जो बोलतोय की नाही, किशोरच्या मनातला शेतकरी बाहेर बोलतोय. एक मिनिट किशोर, बोला बोला विजयराव, आपण बोला. किशोरच्या मनातला शेतकरी बोलतो आहे. पण पण हा किशोरच्या मनातला शेतकरी जो आहे ना तो बोलतोय. पण किशोर तिथे काहीच करू शकत नाहीये, हे कबूल करू शकत नाही. तो देवेंद्र फडणवीसांना सोडलं त्यांनी, ते काही ऐकत नव्हते म्हणून. आता तो उद्धवजी ठाकरेंसोबत आहे. पण उद्धवजी ठाकरे किशोरचं कशाला ऐकतील हो? उद्धवजी ठाकरे शरद पवारांचं ऐकतील ना. शरद पवारांच्या एवढ्या वर्षाच्या मार्गदर्शनासमोर किशोरला कसं काय महत्व मिळणार आहे? म्हणूनच आणि मी सगळ्यात मगाशी प्रश्न महत्वाचा विचारला होता. मुद्दा जो आहे म्हणूनच ना मी किशोर तो तिवारींना खरंच मगाशी प्रश्न पैशाचा विचारला आहे. होता आणि की किशोरराव, हे जाणत्या राजाचं सरकार आहे, रिमोट कंट्रोल आहे जाणत्या राजाच्या हातामध्ये. काय मग शेतकऱ्याची इतकी दैना का? याचं उत्तर द्या. प्रशासन दरवेळेला कसं जबाबदार असतं? हे बघा, मी सांगतो तुम्हाला. प्रसाद एक मिनिट. विजयराव, प्रसाद एक मिनिट. विजयराव, एकच मिनिट. किशोर तिवारी बोलतायत, एकदा ऐकूयात त्यांचं. किशोरराव, आपण बोला, पूर्ण 1 मिनिट आपल्यासाठी आहे. नाही नाही, असं आहे की पश्चिम महाराष्ट्राचं सरकार आहे. हे जे आहे यावर तुम्ही हे चुकीचं पिक्चर आहे. मी सांगतो, उद्धवजी विदर्भ मराठवाड्याच्या शेतकऱ्याशी संवेदनशील आहेत
आणि कोणताही अन्याय होणार नाही हे मी स्पष्ट करतो. आता विदर्भाचा एक शेतकरी नेता मी उद्धवजी जवळ आहे. जर मला विजय जावंदिया बोलत असतील की बाबा सगळे राजकारणी असे असतात तसे असतात आणि तू सोडून इकडे येऊन जा, तर मी आजच सोडून येऊन जायला तयार आहे. मात्र तिथे राहून बोलण्याची जी हिंमत लागते ती मी ठेवतो आणि माझं शेतकऱ्यांवरील प्रेम किंवा नाड कमी झालेली नाही. प्रकाश काथे. प्रसाद काथे. किशोरजी, माझा मुद्दा असा आहे की निश्चित आपण आपला मुद्दा मांडा, पण अहो तुमचा मुद्दा ऐकला जात नाहीये असं मगाशी विजयराव म्हणाले आहेत. नाही, माझं ऐकलं जाते. अच्छा, तुमचं ऐकलं जातं. माझं ऐकलं गेलं एक नसतं मिनिट प्रसाद. तर अरे रे देतो संधी आपल्याला विजयराव. प्रसाद, बोला बोला विजयराव, आपण बोला आता. प्रसाद एक मिनिट. नाही बघा, त्यांनी आजच एक प्रेस नोट काढली आहे कापसाच्या खरेदी करता आणि दिवाळीपर्यंत खरेदी करा असं त्यांनी त्याच्यात म्हटलेलं आहे. आणि स्मृती इराणी आणि अमित शहांशी वगैरे संबंधात आहे, त्यांच्याशी प्रसार करतोय, त्यांच्यावर दबाव टाकतोय असंही म्हटलेलं आहे आणि महाराष्ट्र सरकारने दबाव टाकावं. पण किशोरजी, महाराष्ट्र सरकारच्या फेडरेशनचे 70 ग्रेडर आहेत, 70 सेंटर तर सुरू करा ना. आणि महाराष्ट्र सरकारने 2000 कोटी रुपयाचं भांडवल द्यावं आणि हमी किमतीची खरेदी प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2-2, 4-4 सेंटरमध्ये सुरू करावी. आपोआप सीसीआयवर दबाव होईल. पण हे का नाही करू शकत आहे? उगाच हे राजकारण नका करू. आता या राजकारणाचा वीट आलाय शेतकऱ्यांना. भाजप शिवसेनेकडे ढकलतं, शिवसेना भाजपकडे ढकलतं. तुम्हाला आठवत असेल किशोर भाऊ, हे आपण 2006 साली डॉक्टर मनमोहन सिंगांसमोरच बोललो होतो की आपने हमारा फुटबॉल बना दिया है, राज्य के पास जाओ तो केंद्र के तरफ लात मारते, केंद्र के तरफ जाओ तो वो राज्य के तरफ लात मारते. किशोरजी, थोडं ताबडतोब खरेदी केंद्र सुरू करायला लावा ना महाराष्ट्र सरकारला. कशाला तुम्ही ही पत्रकबाजी करताय? करा पत्रकबाजी, पण काही ठोस करायला लावा. ठोस काही करायला लावा. विजय जावंदिया, शेतकऱ्याचं पण हेच म्हणणं आहे. वारंवार याच विषयावर शेतकरी पाहतोय, प्रश्न विचारतोय, वाट पाहतोय की कधी काहीतरी ठोस होणार. मला कॉम्रेड अजित नवलेंना प्रश्न विचारायचा आहे. डॉक्टर, ज्या पद्धतीनं किशोर तिवारी भूमिका घेतात, ज्या पद्धतीनं ते थेट सांगतात की घोषित झालेलं काही आम्हाला पसंत पडलेलं नाही, इथले स्थानिक मंत्री जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत, ते त्यांच्याकडे जाऊन त्यांची भूमिका मांडतात. मग जर समजा या नेत्यांना जे कळतं, जे मंत्र्यांनी आपापल्या पद्धतीनं सांगायचा प्रयत्न केला, ते सगळं आधी ऐकून पॅकेज घोषित केलं असतं तर पॅकेजच्या संदर्भात अनेक प्रश्न कदाचित उपस्थित झालेच नसते. थोडक्यात काय, ज्याला कळतं त्याला विचारायचंच नाहीये का? प्रसादजी, सरकारमध्ये सामील असणारे जे नेते आहेत आणि जे पक्ष आहेत, त्यांना आमचं म्हणणं किंवा आत्ताचं दुःख त्यांना कळत नाही आणि त्यांनी आमच्याशी बोलायला पाहिजे असं मला बिलकुल वाटत नाही. त्यांना बरोबर सगळं कळतं. शेतीशी त्यांची नाळ आहे, शेतकऱ्यांच्या व्यथा आणि त्रास काय आहे हे त्यांना माहिती आहे. परंतु मगाशी आपल्या चर्चेमध्ये आपण सगळ्यांनी जे पाहिलं की एकदा तुम्ही सत्तेत गेले की मग तुमची भाषा बदलते. हा दुर्दैवान अनुभव सगळ्याच पक्षांच्या बद्दल आपल्याला आलेला आहे. शेतकऱ्याचा पंचनामा होत असताना त्याचं पीक त्यांनी काढून नेलेलं आहे. शेतामध्ये आता नुकसान झालेले पुरावे शिल्लक नाहीत. हे काही शरद पवार साहेबांना, त्याचबरोबर काँग्रेसच्या नेत्यांना, सत्तेमध्ये सामील असणाऱ्या कृषी मंत्री दादा भुसे साहेबांना माहित नाहीत का? त्यांना ते माहित आहे. फळ पिकांच्या बद्दल प्रसादजी त्यांनी काय केलं? ते म्हणाले की तुमच्या फळ पिकांच्या बद्दल जर त्या ठिकाणी फळधारणा तुम्ही घेतलेली असेल आणि फळांचं नुकसान झालेलं असेल तरच आम्ही पंचनामा करू. तुमची जी झाडं आहेत, मग ती डाळिंबाची झाडं आहेत, तुमची ती द्राक्षाची झाडं आहेत, संत्री मोसंबीची झाडं आहेत, त्याला तुम्ही यावर्षी बहार घेतलेला नसेल आणि फळ लागलेलं नसेल तर त्याचा पंचनामा तुमचा आम्ही करणार नाही. ते ऑन रेकॉर्ड आहे आणि त्याचे अत्यंत वाईट परिणाम आज फळ उत्पादक शेतकरी भोगतायत. आणि म्हणून अजितराव, कोणत्या भागात यामुळे सर्वात जास्त नाराजी आहे? खरं तर संबंध महाराष्ट्रभर आहे. सोयाबीनचं सगळ्या महाराष्ट्रभर पीक आहे आणि आता आपले सगळेच नेते म्हणाले की विदर्भ मराठवाड्यापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत, खानदेश पासून कोकणापर्यंत सर्वत्र सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे. द्राक्षाच्या पिकाचं नुकसान नाशिकच्या पट्ट्यात झालंय, आमच्या पट्ट्यामध्ये डाळिंबाच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे. अगदी कोल्हापूर, सांगलीच्या पट्ट्यामध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस पडल्यामुळे त्या ठिकाणच्या ऊसामध्ये मोठं पाणी साठून त्या ठिकाणी ऊसाचं सुद्धा प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे एकही पीक प्रसादजी त्याच्यातून सुटलेलं नाहीये.
काही ना मग काही एवढं परिणाम सगळं घडत प्रत्येक असताना पिकावर अनिल झालेला आहे. बोंडेंसाठी पुढचा प्रश्न आहे. अनिल बोंडे, यावर किशोर तिवारींनाही बोलतं करूया. तुम्ही आधी बोला. कळतंय पण वळत नाही अशी स्थिती आहे. दुर्दैवाने तर काल मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की शेतकऱ्यांनी वर्क फ्रॉम होम करावं. मला तर प्रश्न पडला की मुख्यमंत्री शेतकऱ्याला कसं सांगू शकतात, म्हणजे कापूस वेचायचा असला तर वर्क फ्रॉम होम, सोयाबीन कापायचं असलं तर वर्क फ्रॉम होम, हरभऱ्याची पेरणी करायची असली तर वर्क फ्रॉम होम कसं करू शकेल? म्हणजे या गांभीर्य तर नाहीच आहे मुख्यमंत्र्यांना, पण दुर्दैवाने ते थट्टा करतात. आणि त्यामुळं अतिशय दयनीय अवस्था शेतकऱ्याची झाली आहे. बोलायचं तर कोणापुढे बोलायचं? आणि आज आज शेतकरी थिजलेल्या अवस्थेमध्ये आहे. कसं, म्हणजे जेव्हा आकलनच होत नाहीये या लोकांना, की अधिकारी लोक कमी आकडे पाठवतात, पंचनामे करायला यायला तयार नाही. मुख्यमंत्री जर शेतकऱ्यांना सांगतात वर्क फ्रॉम होम, तर तलाठी आणि कृषी सहाय्यक ते तर अगोदरपासूनच वर्क फ्रॉम होम करतात आहे, घरच्या घरीच आकडे लिहितात आहे. आणि त्यामुळं इतकी भीषण अवस्था आहे की आज म्हणजे आज मी बुलढाणा जिल्ह्यामध्ये आलो. बुलढाणा जिल्ह्यात फक्त ठीक. 94,000 हेक्टर दाखवलं, अकोल्यामध्ये 54,000 हेक्टर दाखवलं आणि यवतमाळमध्ये तर 34,000 हेक्टर दाखवलं. आणि त्याच्यामुळे हा मोठा आगडोंब आहे. ठीक आहे. दुर्दैवाने या वर्क फ्रॉम होम बद्दल एक मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये याचं गांभीर्य सार्वत्रिक घ्यायला प्रतिक्रिया तयार नाही. आहे. विजय जावंदे यांना त्यावर अधिक बोलतं करावंच लागेल की राज्याच्या प्रमुखाकडून शेतकरी वर्क फ्रॉम होम कसा करेल याचं संशोधन करा, अशा प्रकारचं वक्तव्य होतं कसं? नाही, बघा, मला ते समजत नाही आहे. त्यांनी असंही म्हटलं की शेतीमध्ये नवीन संशोधन करा. आता नवीन संशोधनामध्ये वर्क फ्रॉम होम हे संशोधन कसं काय होणार आहे हे काही कळत नाही. बिलकुल बरोबर बोललेत बोंडे साहेब. पण मला काय वाटतंय की शेतकऱ्यांचा प्रश्न उद्धवजी ठाकरेंनी किशोर तिवारींकडनं समजून घेतला पाहिजे ना, की काय आहे शेतकऱ्यांचा प्रश्न का सुटत नाही आणि त्यातल्या त्यात करोडो शेतकऱ्यांचा प्रश्न का सुटत नाही आहेत. बोंडे साहेब सुद्धा मध्य प्रदेशचं काही सांगत नाही की मध्य प्रदेशमधल्या मुख्यमंत्र्यांनी काय मदत दिली. अरे तुम्ही त्याचा जाहिरात द्या ना वर्तमानपत्रात. तुमच्याजवळ एवढा पैसा आहे ना, आपोआप शेतकरी उभे राहतील ना. जसा महाराष्ट्रात कापूस एकाधिकार योजना होती तेव्हा शेतकरी संघटना कापूस एकाधिकार योजनेत भाव नाही आणि मध्य प्रदेशमध्ये भाव आहे, शेतकऱ्यांना उभं करायचा. आता तुम्ही त्याचं घ्या ना उत्तर फायदा कदाचित याचा. बोंडे सरांकडे पण ते दिसतंय. काही होत नाहीये प्रसादजी. अनिल बोंडेंकडे मला काय कदाचित त्याचं म्हणायचंय उत्तर की दिसतंय. विजयराव, एकदा ऐकून नाही, घेऊयात. एक मिनिट मला एकदा नाही. विजयराव, एक मिनिट, वेळेची मर्यादा आहे आपल्याला. वेळेची मर्यादा आहे. पटकन मध्य प्रदेशच्या संदर्भातल्या मला नुकसानीचा एक आकडा मिनिट. सांगा. अनिल बोंडे. विजय अनिलजी बोला. विजयजींना एवढे सांगू इच्छितो की पंतप्रधान किसान सन्मान योजनेमध्ये जे 6,000 मोदीजींनी टाकले त्यामध्ये शिवराज सिंग चौहान यांनी 4,000 रुपये ऍड केले. कमीत कमी उद्धवजींनी ते 4,000 रुपये तरी शेतकऱ्याच्या खात्यात टाकले का? आज मध्य प्रदेशमध्ये कापसाचा भाव माझ्या पांडुर्ण्यालाच, वरोडच्या पासून 25 किलोमीटर अंतरावर पांडुर्ण्याला 5800 रुपये आहे. परंतु इथे व्यापारी पण कमी आहे आणि व्यापारी सुद्धा खरेदी करत नाही. पांडुर्ण्याला आम्ही बरोडचा कापूस पांडुर्ण्याला पाठवतोय 5800 असल्यामुळं. चुकीचं आहे. बऱ्हाणपूरला आजचा एकूण चुकीचं आहे. ऐका ना तुम्ही, ऐका डॉक्टर कमीत कमी चुकीची 4,000 आहे. रुपये ही माहिती टाकले नाही. चुकीची आहे. अहो मला काल मी नावासकट सांगतो अरे बोंडेजी, बाबा, आज पाठवलंय. मी नावासकट सांगतो. बरं मला सांगा विजयजी, 4,000 रुपये शिवराज सिंग चौहाननी शेतकऱ्याच्या खात्यात टाकले तर उद्धवजींना सांगा ना, किशोर तिवारींना सांगा की कमीत कमी सरसकट 4,000 रुपये पीएम किसानवाल्याच्या खात्यात तर टाकायला लावा. कोविडच्या काळामध्ये मदत जी दिल्या गेली, एक मुख्यमंत्र्यांनी 4,000 रुपये तरी टाकले का? तेच त्या मध्य प्रदेशवाल्याचं काय सांगता? मी उद्या माहिती घेऊन बाकीचं पूर्ण तुम्हाला मी सांगतो. काय म्हणतोय? परंतु 4,000 रुपये टाकले, एवढं तरी कमीत कमी केलं का? तुम्ही हा सांगा ना. नाही, आपण 4,000 प्रश्न किशोर रुपये तिवारींना अहो विचारूयात मान्य आहे ना. आम्हाला ते 4,000 रुपये टाकले कारण निवडणूक आहे तिथे आता. अहो निवडणुका आहेत ग्वाल्हेरमध्ये. विजय जावंदेजी, 25 आमदारांच्या म्हणून टाकलेत. निवडणुका असेनात का, पण शेतकऱ्याला 4,000 वाढीव मिळाले हे काय हो ठरलंय? ना, तेच महत्वाचं आहे ना. आताच्या घडीला किशोर तिवारींना विचारूयात. किशोर तिवारी जर तुम्ही पंतप्रधान विचारलं मध्य किसानच्या प्रदेशने काय अंतर्गत केलं म्हणून तुम्हाला 6,000, सांगतोय. महाराष्ट्रात 4,000 वाढवून देऊन एकूण 10,000 देणं शक्य होतं का? आपल्याला शक्यच नाही काही. जसा कोरोना हा मध्य प्रदेशला छळतो, महाराष्ट्रालाही छळतो. एक मिनिट प्रकाश, प्रसाद, की कसं असते की सांगू काय तुम्हाला की
महाराष्ट्राला जी आर्थिक तडी बसली तेवढी मध्य प्रदेशला बसली नाही. आपली सगळी आर्थिक राजधानी विस्कळीत झाली आणि तुम्हालाही त्याचे चटके जवळून बघितले तुम्ही. तर महाराष्ट्राला आर्थिक संकट आहे आणि 90% कोविडची मदत पंतप्रधान निधीला महाराष्ट्रातून गेली आणि त्यांनी आपल्याला 5 पैसे दिले नाही. आणि चुकीची माहिती आहे, केंद्राने वक्रदृष्टी ठेवली आहे. महाराष्ट्राला आर्थिक अडचण नाही असं कोणी म्हणत असेल तर चुकीचं आहे. त्याच्यातही आपण चला 5,500 कोटी रुपये विजय जावंदिया म्हणतात आपण शेतकऱ्यांना मदत दिली, तरी 5,500 कोटी रुपये आपण दिलेत ना. आपण अजून नाही फार बरं झालं या विषयावर आपण आणलं. तर एक छोटी विश्रांती घेऊयात आणि या पॅकेजची चर्चा लक्षवेधीच्या पुढच्या भागात करू. कारण बळीराजा, तुझं संकट तुझी जबाबदारी असंच जणू काही वातावरण असताना घोषित पॅकेज कुठं लपलंय, कुठं दडून बसलंय, त्याची चर्चा.